आपण सगळे होताच त्या सभागृहात। सगळे विषय एकूण 12 विषय होते आमचे, पण 6व्या विषयाला विरोधकांनी सभात्याग केला आणि त्याच्यानंतर सर्वानुमते सगळे विषय मंजूर झाले। हत्याला आमचा सगळ्यांचा विरोध आहे। बघा, आपण सगळे हिंदू बांधव आहे। आपली गोवंश हत्याला आपले कायमच आपला विरोध राहील। त्याच्यात आपल्याला मुस्लिम बांधवांनीही सहभाग नोंदवला आहे की हिंदूंच्या भावना दुखावल्या जाणार नाही, पण शासनकडनं ते स्लॉटर हाऊस करायचं असं ते शिवसाहेब बाकीची माहिती। आदरणीय मोदी साहेबांनी जो कायदा केला त्या कायद्यामध्ये गोवंशाला बंदी आहे। गोवंश सुरू करण्यासाठी हा ठरावच नव्हता। हा ठराव होता म्हशीच्या वंशाला सुरुवात करायची आणि हायकोर्टाची ऑर्डर आहे, त्या हायकोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे सरकारच्या नियमाप्रमाणे स्लॉटर हाऊस बनवायचं। आज आमचं स्लॉटर हाऊस नियमाप्रमाणे नाही आहे। तिथं ज्या सुविधा MPCBच्या निकषाप्रमाणे पाहिजे त्या सुविधा तिथं नाही, म्हणून ते बंद आहे। आता हायकोर्टाने असं म्हटलं आहे की तुम्ही प्राधान्याने कायद्याची पूर्तता करून त्याला सुरू करा। त्याच्यासाठी आम्हाला कन्सल्टंट नेमायचा आहे। आम्ही गोवंश सुरू करणारच नाही, पण ज्याला आदरणीय मोदी साहेबांनी परवानगी दिली आहे त्या म्हशीच्या वंशाला परवानगी नंदुरबार नगरपालिका सुद्धा देईल। त्या हिशोबाने आपण गोवंश हत्या ही बंद केली पाहिजे आणि रद्द बंदच केली पाहिजे। आणि हे जे विरोधक होते, जे सभा सोडून गेले, हे फक्त कॅमेरा स्टंट असतो आणि यासाठीच त्या लोकांनी हे सगळं केलेलं आहे। परंतु शिवसेनेचे सगळे नगरसेवक आम्ही सगळेही गोवंश हत्याच्या विरोधात आहोत आणि हे कायमसाठी बंद केली पाहिजे। कोणत्याही आपल्या हिंदू बांधवाचं जी श्रद्धा आहे तिला हानी न पोचण्याचा हे निर्णय आहे आणि म्हणूनच सांगतो की गोवंश हत्या ही बंद झाली पाहिजे। धन्यवाद। आज दिनांक 1 जून 2026 रोजी नंदुरबार नगर परिषदेची सर्वसाधारण सभा होती, ज्यात एकूण 12 विषय अजेंड्यावर घेण्यात आले होते। त्यात 6 नंबरचा विषय होता की नंदुरबार नगरपालिकेमार्फत चालवण्यात येणारा पशुवधगृह त्याची सुधारणा करून सुरू करण्याबाबत, परंतु विरोधकांनी त्याच्यात बराच गोंधळ घालला। आपल्या माध्यमाने त्यांना हा प्रश्न आहेत, मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो। जर एखादे पशुवधगृह बेकायदेशीर असेल तर ते बंद करण्याची मागणी आम्ही समजू शकतो, पण येथे विषय बेकायदेशीरतेचा नाही तर शासनमान्य आणि कायदेशीर सुविधेला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार अधिक सक्षम व अधिक शिस्तबद्ध करण्याचे आहे। आज निर्णय 2च मार्गांपैकी एक निवडायचा होता। पहिला मार्ग होता म्हणजे कायदेशीर, नियमबद्ध, स्वच्छ आणि प्रशासनाच्या नियंत्रणाखाली व्यवस्था उभी करणे, आणि दुसरा मार्ग होता म्हणजे अशा सुविधांकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीर कत्तलींना अप्रत्यक्षपणे वाव मिळू देणे। म्हणून या प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे की त्यांना नेमके काय हवे आहे। नियमानुसार चालवणारी प्रशासनाच्या नियंत्रणाखालील व्यवस्था की अनियंत्रित आणि बेकायदेशीर कारवायांना संधी। जर खरोखरच बेकायदेशीर कत्तली रोखायच्या असतील तर स्वच्छता राखायची असेल आणि कायद्याचे पालन करायचे असेल तर या दुरुस्तीला पाठिंबा देणे हा सर्वात योग्य मार्ग होता। त्यांनी तसं केलेलं नाही। आज भारत पशुधन, दुग्ध व्यवसाय आणि मांस निर्यात क्षेत्रात जगातील महत्त्वाच्या देशांपैकी एक आहे। या क्षेत्राशी थेट आणि अप्रत्यक्षपणे लाखो लोकांचा रोजगार जोडलेला आहे। त्यामुळे हा विषय केवळ एका समाजाचा नसून रोजगार, अर्थव्यवस्था आणि प्रशासनाचाही आहे। पण जर केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी या प्रस्तावाचा विरोध केला जात असेल तर जनतेला हे समजायला वेळ लागणार नाही की विरोधाचा उद्देश समस्या सोडवणे नसून केवळ राजकारण करणे आहे। म्हणून आम्ही तर या प्रस्तावाला समर्थन दिलेलेच आहे। त्यांच्याशी आमची अपेक्षा आहे की त्यांनी त्याला समर्थन करावे। धन्यवाद।